अहिल्यानगर सारखीच परिस्थिती जळगावमध्ये पण आहे। जळगाव जिल्ह्यामधल्या रावेर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं। काल संध्याकाळच्या वेळेला हा पाऊस झालेला होता आणि त्यामुळे या तालुक्यामधल्या अनेक गावांमुळे केळीची पिकं अक्षरशः उद्ध्वस्त झालेली आहेत। अहिरवाडी गावामधील प्रभाकर पाटील या शेतकऱ्यानं त्याच्या शेतामधल्या जमीनदोस्त झालेलं केळीचं पीक बघून हंबरडा फोडला। कालच्या दिवशी आमची केळी पुरी उद्ध्वस्त झाली। आमचं जीवन त्याच्यावरतीच आहे। आमची केळी आहे तर आमचं जीवन आहे। आमचा ती केळी गेली, आता आम्ही आज कशावर जगणार? आम्हाला सरकारकडे मागणी हीच आहे की आमची भरपाई नुकसान आम्हाला मिळावी। साधारण किती हेक्टर होतं आपली केळी? आमची केळी होती 1 हेक्टर। तर कितीचं नुकसान आहे तुमचं? आता काय, आता आम्हाला ते केळी उभं करायला कमीत कमी 3-4 लाख रुपये लागून गेले।